इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी आता कोरटकरनंच धमकी दिल्याचं सीडीआर तपासातनं समोर। कोरटकरचा आवाज मॉर्फ केल्याचा दावा खोटा, सूत्रांची माहिती। इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांची फॉरेन्सिक विभागाकडनं 7 तास चौकशी। सावंत यांच्या मोबाईलमधील कोरटकर सोबतचा संवाद आणि सावंतांच्या आवाजाचे नमुने तपासणार। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकर विरोधात नागपुरातही गुन्हा दाखल। नागपूर आणि कोल्हापूर पोलिसांच्या 4 पथकांकडनं कोरटकरचा शोध सुरू। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शिक्षा प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आज महत्त्वाचा निकाल। कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळते का याकडे आता लक्ष। बीड जिल्ह्यातील 107 पोलीस अधिकाऱ्यांचे बदलीसाठी विनंती अर्ज। मस्साजोग प्रकरणानंतर आता बीडमध्ये काम करण्याचा धसका पोलिसांनी घेतल्याची चर्चा। उद्धव ठाकरेंनी योगेश कदमांना संपवण्याचा प्रयत्न केला। ठाकरेंना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, ठाकरेंवर गंभीर आरोप करत रामदास कदमांचा इशारा। काँग्रेसच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदी सतेज पाटील यांची नियुक्ती, तर विधानसभेमध्ये काँग्रेसच्या मुख्य प्रतोदपदी अमित देशमुखांची निवड। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शॅडो कॅबिनेटची स्थापना। सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाच्या मूल्यमापनासाठी पवारांच्या नेत्यांची टीम सज्ज। नव्या उमेदीनं कामाला लागण्याच्या सूचना। राज्यातील सर्व उर्दू शाळांची तपासणी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। उर्दू शाळांमध्ये होत असलेल्या गैरप्रकारामुळे निर्णय। शिक्षण राज्यमंत्री आशिष जयस्वाल अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान करणार चौकशी। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज रात्रीपासून मेगा ब्लॉक। सीएसएमटीवर फलाट विस्तारीकरणासाठी ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान 13 तासांचा ब्लॉक।